नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करत आहे। या लेक्चरमध्ये आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षात खूप महत्त्वाचा असणारा विषय भूगोल या विषयातील आणि त्यामध्ये खूप महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती ही अल्प प्रमाणात आहे, कारण महाराष्ट्र राज्य हे बेसाल्ट या खडकापासून बनल्यामुळे किंवा अग्नीच्या या खडकापासून बनल्यामुळे इथं खनिज संपत्तीचं प्रमाण कमी आहे। पण जेवढं आहे तेवढं प्रमाण हे मुख्य दोन क्षेत्रात विभागलेलं आहे। ते दोन भागात, कोणकोणता भाग? पूर्व विदर्भ आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्र या दोन भागात विभागलेलं आहे। कोणकोणत्या? पूर्व विदर्भात आणि कोकण व दक्षिण महाराष्ट्रात खनिज संपत्ती विभागलेली आहे। खनिज म्हणजे तरी काय? भूकवचात असणारा असेंद्रिय पदार्थ म्हणजेच खनिज होय, बरोबर। आणि ते खनिज दोन विभागात, महाराष्ट्रातील दोन विभागात पसरलेले आहे। ते आहे पूर्व विदर्भ आणि कोकण किंवा त्याला दक्षिण महाराष्ट्रात, कोकणात आणि दक्षिण महाराष्ट्रात या दोन ठिकाणी खनिज संपत्ती आहे। पूर्व विदर्भात जे जिल्हे आहेत ते कोणकोणते बघा। पूर्व विदर्भात असणारा कोणता जिल्हा? चंद्रपूर, गडचिरोली, परत भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ हा एक जिल्हा आहे। हे जिल्हे आहेत कशातले? पूर्व विदर्भातले। कोणकोणते? आणखी एकदा सांगते, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ हे जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आढळते। आणि दुसरा विभाग आहे तो कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र। कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आढळते, बरोबर। तुम्हाला माहित आहे का? बघा, महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळापैकी 12.33% क्षेत्रात खनिज संपत्ती आहे। महाराष्ट्रातलं जे क्षेत्रफळ आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर, बरोबर। एवढ्या क्षेत्रफळापैकी 12.33% क्षेत्र खनिज संपत्ती आढळते। 3,07,713 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी असणाऱ्या 12.33% क्षेत्रात तुम्हाला खनिज संपत्ती आढळते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात खनिज संपत्ती कुठं आढळते? स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात आढळते। तुम्हाला मी मागच सांगितलं की अग्नीज खडकात जास्त प्रमाणात काय नसते? खनिज संपत्ती नसते। ती कुठं असते? स्फटिकयुक्त खडक आणि रूपांतरित खडकात ती असते, बरोबर। त्यानंतर महाराष्ट्रात जे आहे 36 जिल्हे, बरोबर, त्यापैकी 11 जिल्ह्यात खनिज साठे आढळतात। किती जिल्ह्यात? 11 जिल्ह्यात। 36 जिल्ह्यापैकी असणाऱ्या 36 पैकी किती? 11 जिल्ह्यात खनिज साठे आढळतात, बरोबर। त्यानंतर बघा, खनिजे म्हणजे नेमकं कोणकोणती खनिजे किंवा त्यांची नावं काय ते आपण बघू, बरोबर। ते आहेत बॉक्साईट। बॉक्साईट हा एक खनिज आहे। तो महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे कुठं आहेत? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र, कुठे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण महाराष्ट्र आणि कोल्हापूर या ठिकाणी बॉक्साईटचे प्रमाण आहे। त्यानंतर मॅग्नीज या खनिज कुठं आढळतं? ते आढळतं भंडारा, भंडारा, नागपूर, त्याच खालोखाल कोकणात असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नीज आढळतं। कुठं? सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॅग्नीज आढळतं, बरोबर। त्यानंतर बघा, लोह खनिज, बरोबर। लोह खनिज कुठं महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात आढळतं? बरोबर, विदर्भात आढळतं चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर। विदर्भातील या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यामध्ये लोह खनिज आढळतं।
तसेच कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. कुठं? कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतो. लोह खनिज किती आहे माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्रात लोह खनिज हे 20% भारतात जेवढं लोह खनिज भेटतं किंवा भारतात जेवढं लोह खनिज आहे त्याच्यातील 20% लोह खनिज हे महाराष्ट्रात आहे. आणि ते कोणकोणत्या जिल्ह्यात आहे? विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि कोकणातील एक जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग. बरोबर. त्यानंतर बघा तांबे कुठं भेटतं? तांब्याचे खूप कमी अल्पसाठा आहे, म्हणजे खूप कमी प्रमाणात तुम्हाला तांबे अवेलेबल आहे. ते कुठं आहे बघा? विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात तांबे आहे. त्यानंतर बघा क्रोमाइट कुठं भेटतं बघा? क्रोमाइट हे तुम्हाला भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी हे कोकणातले 2 आणि हे विदर्भातील 2 या जिल्ह्यामध्ये क्रोमाइटसाठी आढळतात. विदर्भातील 2 जिल्हे आणि कोकणातील 2 जिल्हे अशा ठिकाणी तुम्हाला क्रोमाइटसाठी आढळतात. हे आपण नकाशांनी आधारित आपण ते पाहणार आहोत. त्यामुळे आपल्याला ते चांगल्या प्रकारे लक्षात राहील. बरोबर. हे बघा, पहिला मी तुम्हाला काय सांगितलं? कोणकोणते खनिज आहेत? मॅग्नीज आहे, लोह खनिज आहे, परत बॉक्साईट आहे, क्रोमाइट आहे, चुनखडी आहे, डोलोमाइट आहे, कायनाइट आहे. बरोबर. मग ते कुठं भेटतं बघा? बॉक्साईट हा नेमका आपल्याला कुठं भेटतो? सिंधुदुर्ग. कुठं? बॉक्साईट सिंधुदुर्ग. इथं बघा कुठं आहे सिंधुदुर्ग? कोकणातील हे जे जिल्हे आहेत तिथे आहे. इथं एक सिंधुदुर्ग, इथं भेटतो आपल्याला बॉक्साईट. परत आणखी कुठं भेटतो? रत्नागिरी. बरोबर. परत कुठं भेटतो? दक्षिण महाराष्ट्र म्हणजे हेच. बरोबर. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यात, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि कोकणातील विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात भेटतो. बरोबर. त्याचप्रमाणे अल्प प्रमाणात म्हणजे आणखी कमी प्रमाणात कुठं भेटतो? रायगड आणि सांगता येईल तुम्हाला ठाणे. बरोबर. या ठिकाणी पण आपल्याला कशाचं प्रमाण सापडतं किंवा कोणतं खनिज सापडतं? बॉक्साईट. लक्षात ठेवा, बॉक्साईट कोकण. बरोबर. कोकण लक्षात ठेवायचं चांगल्या प्रकारे. कोकण नारळसोबत बॉक्सिल असं ठेवायचं. कोकणातले जे जिल्हे आहेत तिथं आपल्याला बॉक्साईट सापडतं असं लक्षात ठेवा. ट्रिक्सनुसार तुम्हाला ते लक्षात राहील. आणि मॅग्नीज. बरोबर. पण बॉक्साईटचं प्रमाण किती हे तुम्हाला सांगता येईल का? महाराष्ट्रात बॉक्साईटचं प्रमाण किती आहे? 21%. किती आहे? 21%. बॉक्साईट जे आहे ते आहे 21%. किती? 21%. बरोबर. आणि मॅग्नीज हे महाराष्ट्रात प्रामुख्याने कुठं आढळतं सांगू? भंडारा. कुठं? विदर्भातील भंडारा. कुठं आलं भंडारा? हे बघा इथं आहे. विदर्भ विभागातील भंडारा इथे या जिल्ह्यात मॅग्नीज आढळतं. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात पण आढळतं. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात परत कुठं आढळतं? आणखी त्या खालोखाल कुठं आढळतं? कोकणातील सिंधुदुर्ग इथे पण आढळतं. काय आढळतं? मॅग्नीज. बरोबर. मग मॅग्नीजचं प्रमाण किती हे सांगता येईल का तुम्हाला? मॅग्नीजचं एकूण प्रमाण महाराष्ट्रात सर्वात जास्त मिळणारा खनिज किंवा सगळ्यात जास्त मिळणारे खनिज म्हणजे मॅग्नीजचं. त्याचं प्रमाण आहे 40%. किती आहे? 40% प्रमाण आहे. कशाचं? मॅग्नीजचं. बघा, म्हणजे भारतात जे मॅग्नीजचा साठा भेटतो किती? 161 दशलक्ष टन एवढा जो मॅग्नीजचा साठा आहे त्यापैकी 40% मॅग्नीज हे फक्त महाराष्ट्रात भेटतं. म्हणजे मॅग्नीज या खनिजाचं प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. ते कुठं असतं? नागपूर, भंडारा आणि कोकणातील एक जिल्हा म्हणजे तो म्हणजे सिंधुदुर्ग. हे लक्षात आलं. त्यानंतर आहे लोह खनिज. काय आहे? लोह खनिज. मग लोह खनिज कुठं भेटतं? लक्षात ठेवा. लोह खनिज हे प्रामुख्याने विदर्भात चंद्रपूर. कुठं? चंद्रपूर,
चंद्रपूर. परत कुठं भेटतं आणखी? ते भेटतं आणखी गडचिरोली. कुठं? गडचिरोली. कुठं आली गडचिरोली? इथे. बरोबर. परत ते भेटतं भंडारा. परत गोंदिया. गोंदियाला पण भेटतं काय? लोह खनिज. त्याचप्रमाणे नागपूर. लक्षात असू द्या, नागपूर. आणि तसंच कोकणातील एक जिल्हा सिंधुदुर्ग. कोणता? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा लक्षात ठेवा तुम्ही. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला मॅग्नीज पण भेटतं आणि लोह खनिज. कोकणातील असाच एक जिल्हा आहे जिथं मॅग्नीज भेटतं आणि लोह खनिज, तो म्हणजे सिंधुदुर्ग. बरोबर. बाकीचे आहेत ते विदर्भातील आहेत, विदर्भातील जिल्हे आहेत, ते लक्षात असू द्या. परत त्यानंतरचं आहे ते तांबे. तांबे हे कुठं भेटतं तुम्हाला? विदर्भातील चंद्रपूर. विदर्भातील चंद्रपूर. त्यानंतर तुम्हाला सांगता येईल गडचिरोली. कुठं? गडचिरोली. त्यानंतर गोंदिया. या 3च ठिकाणी तुम्हाला तांबे भेटते. तुम्हाला मी आधी सांगितलं तांबे हा खनिज कमी प्रमाणात महाराष्ट्रात भेटतो. फक्त तो 3 जिल्ह्यात चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3च ठिकाणी तुम्हाला तांबे भेटते. त्यानंतर क्रोमाइट. क्रोमाइट कुठं भेटतं बघा? भंडारा. बरोबर. कुठं? भंडारा. त्यानंतर आहे गोंदिया. त्यानंतर आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हे लक्षात ठेवा. सिंधुदुर्ग हे कोकणातील प्रत्येक खनिजात आहे. सिंधुदुर्ग प्रत्येक खनिजात कुठल्या? मॅग्नीजमध्ये आहे, लोह खनिज आहे. त्याचप्रमाणे कशात आहे? क्रोमाइट. त्याचप्रमाणे रत्नागिरी. ह्याच्यात अजून एक जिल्हा कोकणातला ॲड झाला, तो म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ह्या दोन्ही जिल्ह्यात क्रोमाइट मिळतं. बरोबर. हे क्रोमाइट. पण क्रोमाइट हे नेमकं महाराष्ट्रात किती प्रमाणात आहे माहिती आहे का तुम्हाला? क्रोमाइट हे महाराष्ट्रात आहे किती सांगू? 10%. महाराष्ट्रात क्रोमाइटचं खनिजाचं प्रमाण 10% आहे. ह्या क्रोमाइटचा उपयोग कशासाठी केला असतो ते पण सांगते. क्रोमाइटचा उपयोग हे किमती खड्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्रोमाइटचा उपयोग केला जातो. बरोबर. पुन्हा बॉक्साईट किती सांगितलं मी तुम्हाला? बॉक्साईट आहे, बॉक्साईट किती आहे? 21%. बरोबर. पुन्हा लोह खनिज आहे 20%. किती आहे? 20%. बरोबर. अशा प्रमाणात आहे. त्यानंतर लोह खनिजाचा उपयोग किंवा बॉक्साईटचा उपयोग आपल्याला कशात होतो माहिती आहे का? त्याचा 80% वापर हा ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी होतो. बॉक्साईटचा 80% वापर हा ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी होतो. आणि बॉक्साईट हा नेमका कशात भेटतो सांगू तुम्हाला? जांभा खडकात. तो कुठं जास्त प्रमाणात अवेलेबल असतो? जांभा खडक. आणि जांभा खडकाचं सगळ्यात जास्त प्रमाण ते आहे ते कोकणात. बरोबर. कारण कोकणात सततच्या पावसामुळे तिथे जांभ्या खडकाचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. बरोबर. हे समजलं. नकाशावरून तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणते खनिजे मिळतात हे तुम्हाला कळले. मेन आहेत ते सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे हे कोकणातील 4 जिल्हे. आणि त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रात कोल्हापूर हा एक जिल्हा. आणि इकडे विदर्भात म्हणलं तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ हे आहेत. बरोबर. त्याप्रमाणेच आणखी एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते म्हणजे चुनखडी. काय? चुनखडी हे खनिज जास्त प्रमाणात कुठं मिळतं सांगू का तुम्हाला? ते भेटतं यवतमाळ. कुठं? यवतमाळमध्ये चुनखडी भेटतं. आणि चुनखडीचं प्रमाण महाराष्ट्रात किती आहे? 9%. किती? 9%. आणि चुनखडीचा उपयोग कशासाठी केला जातो? सिमेंट निर्मितीत चुनखडीचा उपयोग केला जातो. सिमेंट निर्मितीत म्हणजे कसं? माती प्लस चुनखडी प्लस खडक असं तिन्हीचं मिश्रण होऊन आपण सिमेंटाची निर्मिती करतो. बरोबर आहे. हे समजलं तुम्हाला. त्यानंतर आहे तो म्हणजे डोलोमाइट. कुठलं खनिज? डोलोमाइट. डोलोमाइटमध्ये नेमकं कुठं वापरतात
पुन्हा डोलोमाईटचं खत निर्मितीत आपला त्याचा उपयोग केला जातो आणि फक्त 1% प्रमाण हे डोलोमाईटचं महाराष्ट्रात अवेलेबल आहे. आणि ते कुठं सापडतं माहिती आहे का? डोलोमाईट हे यवतमाळ, चंद्रपूर, कुठं यवतमाळ, यवतमाळ, परत चंद्रपूर आणि झालं तरी गडचिरोली या ठिकाणी डोलोमाईट हे सापडते. बरोबर. त्याचप्रमाणे रत्नागिरी आणि नागपूर, रत्नागिरीच्या इथे पण डोलोमाईट सापडतं आणि नागपूरच्या इथं पण डोलोमाईट हे खनिज सापडतं. सोसर प्रस्तर समूहाशी निगडित आहे ते. डोलोमाईट हे साठे मात्र कशाशी? सोसर प्रस्तर या समूहाशी निगडित असतात, हे लक्षात असू द्या. बरोबर. किती टक्के आहे डोलोमाईट महाराष्ट्रात? फक्त 1%. किती? 1%. हे लक्षात आलं. त्यानंतर बघा त्याचा उपयोग कशात होतो? खत कारखान्यात. डोलोमाईटचा उपयोग खत कारखान्यात. आणि परत आहे कायनाईट. काय आहे? कायनाईट. कायनाईट कसं आहे ते? कायनाईट. बरोबर. कायनाईट. कायनाईट हे महाराष्ट्रात किती आहे? कायनाईट हे महाराष्ट्रात 15% आहे. किती आहे? 15%. बरोबर. 15% आहे. आणि ते कुठं मिळतं तुम्हाला? ते भंडारा आणि गोंदिया या 2च ठिकाणी मिळतं. कुठं? भंडारा आणि गोंदिया. लक्षात असू द्या. भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी तुम्हाला कायनाईट या खनिज प्रकार सापडतो. गोंदिया. बरोबर. हे आलं तुमच्या लक्षात. त्यानंतरचा पुढचं बघा. आणि कायनाईटचा उपयोग कशाला होतो ते तुम्हाला सांगते. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या उद्योगात कायनाईटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे सिमेंट उद्योगात कायनाईटचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे विजेची उपकरणे तयार करण्यासाठीही कायनाईटचा उपयोग केला जातो. बरोबर. हे समजलं ना? कशाहून तुम्ही हे सगळे खनिजे कुठे सापडतात हे लक्षात घ्या. बरोबर आहे. त्यानंतर बघू आपण याच्यावर आधारित काही प्रश्न मी दिले ते तुम्ही सॉल्व करा. चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्न उत्तर पाहू. त्याआधी आपण धातू खनिजे म्हणजे काय आणि अधातू खनिजे म्हणजे काय आणि ऊर्जा खनिजे म्हणजे काय ते पाहू. बघा धातू खनिजे म्हणजे शुद्ध खनिजे. बरोबर. धातू खनिजे म्हणजे शुद्ध खनिजे. बरोबर. त्याच्यात येतात लोह, तांबे, जस्त, निकेल, बॉक्साईट, क्रोमियम आणि सोने, चांदी, मॅग्नेशियम ही झाली धातू खनिजे. आणि धातू खनिजे म्हणजे चुनखडी, हिरा, गंधक, ग्राफाईट, अभ्रक, कायनाईट, डोलोमाईट, जिप्सम. आणि ऊर्जा खनिजे म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू आणि खनिज तेल. बरोबर. याच्यामध्ये मिक्स धातू खनिजे हे मध्ये काही मिक्स नसतात. बरोबर. एकच असतं मिश्रण. हे मिश्रण असतं यांच्यात, मिक्स असतात. हे याच्यापासून ऊर्जा निर्मिती होते म्हणून याला ऊर्जा खनिजे, याला अधातू खनिजे आणि धातू खनिजे असे म्हणले जाते. त्यानंतर खाली बघा प्रश्न पहिला. आपण आता प्रश्न उत्तराला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे तो महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे प्रमुख क्षेत्रे खालीलपैकी कोणते आहेत? सांगा. ऑप्शन नंबर अ पूर्व विदर्भ, ऑप्शन नंबर ब खानदेश, ऑप्शन नंबर क मराठवाडा आणि ऑप्शन नंबर ड तो आहे तो पश्चिम महाराष्ट्र. बरोबर. मी मगाशी तुम्हाला सांगितलं महाराष्ट्रात फक्त 2च पट्ट्यात खनिज संपत्ती आहे. ती म्हणजे कोकण आणि दुसरा आहे तो विदर्भ पट्टा. बरोबर. मग कोकणातील आणि विदर्भातील पण सगळ्यात जास्त प्रमाण हे कुठं आढळतं? पूर्व विदर्भात. कुठं? पूर्व विदर्भात. म्हणजे जास्त कोणकोणतं पूर्व विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला खनिज संपत्ती जास्त प्रमाणात आहे. बरोबर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात कोणत्या खनिजाचे साठे सर्वात जास्त आहेत? सांगा. आता मगाशी मी सगळ्या खनिजांचे किती टक्के प्रमाण महाराष्ट्रात आहे हे सांगितलं. त्यातील ऑप्शन नंबर अ आहे मॅग्नीज, ऑप्शन नंबर ब लोह खनिज, ऑप्शन नंबर क दगडी कोळसा, ऑप्शन नंबर ड बॉक्साईट. कोणते खनिज हे महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे? उत्तर सांगा. उत्तर आहे मॅग्नीज. बरोबर.
काय आहे? मॅग्नीज. कारण मॅग्नीजचे प्रमाण हे महाराष्ट्रात 40% आहे. बरोबर, सगळ्यात जास्त मॅग्नीज आहे. लोहखनिज फक्त किती आहे? 20%. दगडी कोळसाचं प्रमाण माहीत नाही आहे. दगडी कोळसा काय आहे ते नंतर सांगते मी. आणि बॉक्साईटचं प्रमाण आहे ते आहे 21%. बरोबर, याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आहे ते मॅग्नीज हे आहे. बरोबर, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहेत? सांगा, चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं चुनखडीचे साठे कुठे जास्त आहेत. ते आहे ऑप्शन आहे. आधी ऑप्शन बघा. अ रत्नागिरी, ब सिंधुदुर्ग, क सांगली, ड यवतमाळ. तर तुम्हाला चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात जास्त आहेत ते सांगायचं आहे. तो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात हे चुनखडीचे साठे सर्वाधिक आहेत. ते किती आहे बघा. यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचा साठा आहे 2900 दशलक्ष टन. बरोबर, यवतमाळ जिल्ह्यात एवढे चुनखडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या खनिज संपत्ती बाबतीत खालील विधानावर विचार करा. बघा, विधान 1 आहे कोकणामधील दक्षिण भागात जांभा खडक आढळतो. विधान 2 आहे भारतामधील मॅग्नीजचा 40% साठा महाराष्ट्रात आहे. बरोबर, हे 2 विधान आहेत. त्यातील विधान कुठलं बरोबर किंवा कोणतं चूक हे सांगायचं आहे. तर बघा, बरोबर चूक नाही सांगायचं, तुम्हाला ऑप्शननुसार ते करायचं आहे. ऑप्शन नंबर अ आहे 1 व 2 बरोबर, दोन्ही विधान बरोबर आहे. पुन्हा 1 बरोबर आहे, फक्त 1 विधान बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. त्या ऑप्शन नंबर 3 दोन्ही चूक आहेत विधानं. ऑप्शन नंबर 4 आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोकणातील दक्षिण भागात जांभा खडक आढळतो. तो कशामुळे आढळतो? तर तिथे पावसाचे प्रमाण सगळ्यात जास्त असल्यामुळे तिथे जांभा खडक आहे. बरोबर आहे. आणि ऑप्शन नंबर 1 तर विधान 1 तर बरोबर आहे. बरोबर, भारतामधील मॅग्नीजचा साठा किती आहे? 40% आहे. बरोबर, हे मी वरच्याच प्रश्नात तुम्हाला क्लिअर केलं. म्हणून हे पण विधान बरोबर. मग हे ऑप्शन विधान 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहे. म्हणून हे उत्तर असणारं ऑप्शन आहे दोन्ही बरोबर. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर राहील. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र किती टक्के डोलोमाईटचा साठा आहे? महाराष्ट्रात किती टक्के डोलोमाईटचा साठा आहे हे मगाशी सांगितलं. ऑप्शन बघा. अ 1%, ब 2%, क 5% आणि ड 8%. सॉरी, इथं शेड झालेलं आहे, प्रिंट मिस्टेक आहे. बरोबर, तर तुम्ही सांगा डोलोमाईटचा साठा किती आहे? मगाशी सांगितलं डोलोमाईटचा साठा आहे 1%. महाराष्ट्रात किती आहे? 1% आहे. आणि तो कुठं भेटतो? ते रत्नागिरी आणि नागपूर जिल्ह्यात असतो. बरोबर, त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. गारगोटीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? सांगा, गारगोटीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन नंबर अ चंद्रपूर, ब रत्नागिरी, क गडचिरोली, ड सिंधुदुर्ग. ऑप्शन याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. ऑप्शन नंबर ड सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गारगोटीचे साठे किंवा गारगोटीचे जे प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर खाली बघा प्रश्न नंबर 7. महाराष्ट्रात लोहखनिज दृष्ट्या कोणता जिल्हा समृद्ध आहे? सांगा, महाराष्ट्रात लोहखनिज दृष्ट्या कुठला जिल्हा समृद्ध आहे? ऑप्शन आहेत अ तो आहे कोल्हापूर, ऑप्शन नंबर ब यवतमाळ, ऑप्शन नंबर क चंद्रपूर, ऑप्शन नंबर ड रायगड. याचं उत्तर सांगा. महाराष्ट्रात कुठे सगळ्यात जास्त लोहखनिज सापडते? कुठे सापडते लोहखनिज? सर्वात जास्त लोहखनिज सापडते ते आपल्याला म्हणजे कुठे सापडते? लोहखनिज सगळ्यात जास्त कुठे सापडते? महाराष्ट्रात लोहखनिजचा साठा कुठं आहे?
तो आहे तो चंद्रपूर. कुठं आहे तो? चंद्रपूर. ऑप्शन नंबर क याचं उत्तर आहे. बरोबर, चंद्रपूर येथे महाराष्ट्रात लोखंडाचा साठा सर्वाधिक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघा. कोणता खडक पूर्व विदर्भ व कोकण वगळता सर्वत्र आढळतो? कोणता खडक पूर्व विदर्भ व कोकण वगळता सर्वत्र आढळतो? ऑप्शन आहे अ बेसाल्ट, ब रूपांतरित, क जलजन्य आणि ड यापैकी नाही. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की भारतात खनिजाचं प्रमाण खूप कमी आहे, कारण इथं अग्निच्छ किंवा बेसाल्ट खडक हा बनलेला आहे. पण जिथं बेसाल्ट खडक नाही तिथंच आपल्याला खनिज सापडतं. म्हणून पूर्व विदर्भात आणि कोकण वगळता कोकणात आणि पूर्व विदर्भात बेसाल्ट खडक नाही. तो कुठं आहे? बाकीच्या सगळ्याकडे आहे, पण तिथं खनिजाचं प्रमाण आहे का? नाही आहे. मग हा बेसाल्ट हा खडक कुठं नाही आहे? पूर्व विदर्भ आणि कोकणात नाही आहे, पण बाकीकडे सगळीकडे महाराष्ट्रात बेसाल्ट खडक आहे. याचं उत्तर आहे बेसाल्ट. बरोबर. चला, तर आपण आज महाराष्ट्रात असणारी खनिज संपत्ती ती कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या विभागात मिळते ते पाहिलं, त्याचं प्रमाण पाहिलं, त्याचप्रमाणे त्याचा उपयोग पण पाहिला आपण. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पूर्ण करू. तर आता आपण लेक्चर इथेच थांबू. धन्यवाद.